दिव्या नामदेव कोलपुसे. मी आता 7वी या वर्गात शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामरा बुद्रुक हे आहे आणि माझ्या भाषणाचा विषय शिवाजी महाराज प्रेरणा अनंत काळाची आहे. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला ना तो कोणी एऱ्या गेऱ्या नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या पिवळ्या शालीनं, तलवारीच्या धारीनं, घोड्याच्या टापानं आणि ताऱ्याच्या डपानं. आणि हाच इतिहास दिला तो छत्रपती शिवाजी महाराजानं. मुजरा त्या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जाऊन नाही आणि शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचा छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, जो त्या सूर्याची शान, मराठी मातेचा धगधगता स्वाभिमान, काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. 17व्या शतकात महाराष्ट्राची अवस्था विकट झाली म्हणून स्वर्गात देवांची सभा भरली. महाराष्ट्राला हवा होता एक वारी आणि 19 फेब्रुवारी तारीख निश्चित झाली. शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांची स्वारी जन्माला आली. महाराष्ट्राची अख्खी रयत आनंदाने गाऊ लागली. 9 वर्षाचे होते माझे राजे जेव्हा शहाजीराजांसोबत आदिलशहाच्या भेटीला गेले. शहाजीराजे छत्रपतींना म्हणाले, शुभा मुजरा करा. त्या आदिलशहाच्या डोळ्यात डोळे घालून माझा 9 वर्षाचा छावा कडाडला आणि म्हणाला, आबासाहेब महाराष्ट्र आमचं, स्वराज्य आमचं. मुजरा तर आदिलशहानं आम्हाला करायला हवा. अहो एवढ्या लहान वयात कुठून आली एवढी स्वराज्य निष्ठा? आपल्यात आहे का होती स्वराज्य निष्ठा? आणि असती तर 22 लाखाच्या पॅकेजसाठी आपण परदेशी जाऊन चाकरी केली नसती. हिऱ्यासारख्या अमूल्य अशा छत्रपतींनी, मोत्यासारख्या अमूल्य अशा त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी खूप प्रयत्न केले. म्हणूनच आज आपण महाराष्ट्रात मानाने राहू शकतो. अहो छत्रपती शिवाजी महाराज कधीच कुणापुढे वाकले नाहीत. आई वडील व आई शिवाय कोणापुढे झुकले नाहीत. म्हणून म्हणायचं त्यांना राजा. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात वस्तू वापरल्या व माणसं जपली, पण आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनातून भारताची इतिहासावर सुवर्णाक्षराने इतिहास दिला आणि त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरली आहे. आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या भूमीवरून महाराष्ट्राकडे परत येत होते. तेव्हा तिथं एक बेलवाडी नावाचं छोटंसं गाव होतं आणि तिथे एक किल्ला होता. त्या किल्ल्याची किल्लेदारी मल्लम्मा देसाई होती. मल्लम्मा देसाई दादाजींना वाटलं जाता जाता हा किल्ला आपण जिंकून जावा, म्हणून मल्लम्मा देसाईवर त्यांनी स्वार करून गेले. मल्लम्मा देसाई जिद्दीची आणि हिमतीची. मल्लम्मा देसाईनं मावळाचा पराभव केला. दादाजींना वाटलं ही एक स्त्री असून हिनं मावळाचा पराभव केलाय, म्हणून त्यांनी आणखी सैन्य घेतलं व मल्लम्मावर चाल करून गेले. त्यावेळेस मात्र मल्लम्माचा पराभव झाला. मल्लम्माला वाटलं जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो ना, तसा हाही राजा मला शिक्षा देणार. तिने म्हणाली, राजा यात जे काही दोष आहे ना तो माझा आहे, यात माझ्या बाळाचा काही दोष नाही. जी काही शिक्षा द्यायची आहे ना ती मला द्या, यात माझ्या बाळाचा काही दोष नाही. राजाने स्मित हास्य केलं आणि चिटणीसाकडे इशारा केला. चिटणीस आत गेला व दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. महाराजाने ते मूल उचललं व आपल्या मांडीवर घेतलं आणि चमच्यानं त्याला दूध पाजलं आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर दिसतोय ना तो आमचा भाचा आहे, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात. अहो कोण भाऊ आपल्या बहिणीचं राज्य हिसकावून घेतं? अहो दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. शिवाजी महाराज तिला चोळी बांगडी करून तिच्या घरी सुखरूपपणे पोहोचवतात. म्हणूनच आज महिलांच्या सुरक्षितेसाठी शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी विचारांची गरज आहे. नाहीतर आजकाल महिलांवर अन्याय, अत्याचार, बलात्कार होत आहेत. अहो छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार आपल्या मनात ठेवून स्त्रियांचा आदर करायला हवा. म्हणून मला असं वाटतं, सुभेदाराची सून होती सुंदर अशी, सुभेदाराची सून होती सुंदर अशी, राजशिवबानी धाडली जशी हिच्या तशी, राजशिवबानी धाडली जशी हिच्या तशी. तो असा आणला हो खजिना लुटून, तो असा आणला हो खजिना लुटून, थक्क झाले ते राजरूपवतीला बघून, थक्क झाले ते राजरूपवतीला बघून. कीर्ती गाजते अशी, कीर्ती गाजते अशी, ती दाही दिशी, राजशिवबानी धाडली जशीच्या तशी, राजशिवबानी धाडली जशीच्या तशी. म्हणून मला असं वाटतं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ना ते जगाने कधीच केलं नाही आणि जे जगाने केलं ना ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात स्त्रियांचा खूप आदर केला. म्हणून इथं जी कोणी स्त्री मला ऐकत आहे ना तिला मला एवढं सांगा वाटतं, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, महाराष्ट्राची वागीर तू भवानीचा वार आहे, भगव्याची रक्षणी तू
देशात जर राजाचा इतिहास शिकवला जातो ना तर राजाचं मला रायगड बघायचं आहे. तेव्हा पालक घेऊन त्यांना रायगड बघण्यासाठी गेले. अहो जगाच्या तुम्ही कोणत्याही पाठीवर असलात आणि तुम्हाला कोणी प्रश्न केला तुम्ही कोठून आले आहात तर गर्वानं स्वाभिमानानं सांगायचं. यानं मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणाला देखील जगायला शिकवलं. अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या व संभाजी महाराजांच्या भूमीमधून आलो आहोत. म्हणून मला असं वाटतं ज्या मातीत जन्मलो ना त्या मातीचा रंग काळा आहे. ज्या मातीत जन्मलो ना त्या मातीचा रंग काळा आहे. छाती ठोकून सांगतो मी शिवबाचा भाऊ आहे. मी शिवबाचा भाऊ आहे. अहो आधीचे लोक लवकर उठी व लढायला जाईल पण आताचे लोक उशिरा उठी व दारू प्यायला जाईल. म्हणूनच मला वाटते की काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची नावे 10 व 12 दिली जात आहेत की काय. रायगड दाबा शिवनेरी बार. रायगड दाबा शिवनेरी बार. अहो आधी रायगडावर राजाची सूत्रे हल्ली जायची पण आता मात्र 10 व 12 भांडाची मस्ती पाहिली जाते. हे योग्य आहे का नाही. आता शेतकऱ्यांचा मुद्दा. अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतीसाठी शेतकऱ्यांना खूप प्रोत्साहन केले. दुष्काळात शेतकऱ्यांना मदत देखील केली आणि महसूल माफ देखील केली. कारण पिकलेच नाही तर शेतकरी देणार कुठून याचा महाराजांनी विचार केला. पण आजकाल शेती पिकलं नसल्यामुळे आपल्याला पैसे न मिळाले नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. हे योग्य आहे का नाही. जाता जाता एवढेच म्हणते देवाकडे एक फूल मागितलं तर देवाने अख्खी बागच दिली. देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्रच दिला. देवाकडेच देव मागितलं तेव्हा देवानं छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. तेव्हा देवानं छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. जय हिंद जय भारत.